बातमीत सत्यता हीच आमची ओळख। स्वातंत्र्यदिनी कॉन्ट्रॅक्टर करणार सामूहिक आत्मदहन। शासनाच्या केलेल्या कामांची अनेक महिन्यांपासून देयके न मिळाल्यामुळे 15 ऑगस्ट दिनी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे। जिल्ह्यातील विविध भागात शासकीय कामे करत असताना गेल्या 1 वर्षापासून शासनाने देयकेच न दिल्याने पालकमंत्र्यांच्या समोरच आत्मदहन करणार आहेत। देयके न मिळाल्याने कॉन्ट्रॅक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने लवकर बिल अदा करावीत अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेतून मागणी केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, बांधकाम मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना आम्ही आज निवेदन सादर केलं आहे। आमचे देयक तुम्ही देऊ शकत नाही तर मग आम्हाला आत्मदहनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही, तरी आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे आता शेवटची टोकाची मागणी केलेली आहे। तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना अशी विनंती आहे का त्यांनी हा प्रश्न स्वतः मनावर घेऊन, कारण की गेल्या 1.5 वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे, पण याच्याकडे शासन डोळे झाक करू राहिले, मनावर घेत नाही। तरी त्यांनी जास्तीत जास्त मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा एवढीच मी त्यांना विनंती करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा